नमस्कार मंडळी, मी रेश्मा नांगरे पाटील आणि आपल्या या मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। घरात एक वेळ भाजीपाला नसेल पण आडी अडचणीला बटाटे मात्र कायमच घरात असतात। एखाद्याला बटाटा जरी आवडत नसला ना तरी याचं कालवण मात्र आवडीने आणि आवर्जून पोटभर खाणार म्हणजे खाणार। लांबचंच कशाला, आमच्याच घरातलं उदाहरण आहे। आमच्या यांना बटाटा आवडत नाही पण कालवण मात्र चाटून पुसून खाणार। चला तर मग रोजच्या जेवणामध्ये पोटभर आवडीने खाता येईल अशी झणझणीत बटाट्याची रस्सा भाजी बनवूयात। सर्वात आधी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता घालायचा। कोथिंबीर फोडणीला आवर्जून घालायची, यामुळे भाजीला स्वाद छान येतो आणि घरभर फोडणीचा सुगंध सुद्धा छान दरवळतो। त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूयात। कांदा तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। कांद्याचा कलर हलकासा चेंज व्हायला सुरुवात झाली की यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, आवडीनुसार कांदा लसूण मसाला किंवा घरी बनवलेला काळा मसाला असेल तर एकच नंबर, सोबतच 1 चमचा रंगासाठीचं तिखट घालून 20 ते 30 सेकंदासाठी परतून घ्यायचं। आता यात घालूयात अर्धा इंचामध्ये चिरून घेतलेले बटाटे। मीडियम साईजला थोडासा मोठा बटाटा मी इथे घेतलाय। यातले सगळे बटाटे माझ्याच नावचे, कारण ह्यांचं आणि बटाट्याचं काही जमत नाही, पण कालवण मात्र फेवरेट आहे आणि माणसाने कसं खाऊन माजावं, टाकून नाही हो। आता यात अर्धा ग्लास पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, यावर झाकण ठेवून गॅस मीडियम फ्लेमवर करायचा आणि 5 ते 7 मिनिटे याला शिजवून घेऊयात। अधूनमधून 1-2 वेळा हलवायचं म्हणजे भाजी तळाला लागते की काय याचा अंदाज घ्यायचा। तर बघा 5 ते 7 मिनिटांनी यातलं पाणी पूर्ण आटलंय, यातला कांदा व्यवस्थित शिजलाय आणि चांगलाच गळलाय। कांदा चांगला गळला असल्यामुळे कालवणावरती कांदे इकडे तिकडे पळणार नाही आणि बटाटा सुद्धा 80 ते 90% चांगला शिजलाय। यातला बटाटा पूर्णपणे शिजवून तुम्ही सुक्की भाजी म्हणून सुद्धा सर्व करू शकता। आता यामध्ये जितका रस्सा बनवायचा आहे त्यानुसार पाणी ऍड करायचं। तर रूम टेम्परेचरच पाणी मी इथे घातलेलं आहे। हाय फ्लेमवर एक उकळी काढायची आणि नंतर यावर झाकण ठेवून स्लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटे बटाटा शिजवून घेऊयात। बटाटा व्यवस्थित शिजलाय। आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। रस्सा आपल्याला किती दाटसर किंवा पातळ बनवायचा आहे त्यानुसार शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करायचा आणि शक्यतो शेंगदाण्याचा कूट आबडधोबड नसावा, एकदम बारीक कूट वापरायचा आहे। आणखी 4 ते 5 मिनिटे याला झाकण न ठेवता स्लो फ्लेमवर ठेवूयात म्हणजे शेंगदाण्याचा कच्चेपणा निघून जाईल। तर या पद्धतीने बनवलेली बटाट्याची रस्सा भाजी खरंच खूपच टेस्टी लागते। टिफिन साठी पातळ भाजी आवडत असेल तर आवर्जून घेऊन जा। त्याचबरोबर गृहिणींना किंवा बॅचलर्स साठी झटपट 15 मिनिटांच्या आत काय बनवायचं असा प्रश्न पडत असेल तर ही रस्सा भाजी नक्की ट्राय करा। चपाती, भात, भाकरी सोबत ही भाजी सर्व करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। लवकरच भेटूया छान अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत हेल्दी रहा, आनंदी रहा।